नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दीपा पाटील नामांतर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारचा त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. पनवेल येथील होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव द्यावं या भूमिकेतून काल पनवेल ते मंत्रालय असा लॉंग मार्च मोर्चाचं आयोजन भूमिपुत्रांनी केलेलं होतं. दीपा पाटील प्रेमींनी केलेलं होतं. आणि या आंदोलनाची मुरक्या होती रश्मिताई पोपेटा, जिने 10 दिवस उपोषण केलं आणि तिची तब्येत खालावल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचं उपोषण सोडण्यास भाग पाडलं गेलं. आणि भूमिपुत्रांची अस्मिता दाबण्याचा प्रयत्न सरकार देवेंद्र फडणवीस करताय असं दिसून आहे. महिलांच्या नावाने पैसे वाटणारे सरकार रश्मिताई पोपेटे यांना अटक करते. पोलिसांच्या दडपशाहीनं त्यांना अटक केले जाते आणि लोकशाहीचे जे हक्क आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे कुठेतरी तार होताना काल दिसून आलेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपल्या मागण्या घेऊन रश्मिताई पोपेटा तसेच दीपा प्रेमी हे आंदोलन करत होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पनवेल ते विधान भवन असा मोर्चा न्यायचा आणि निवेदन द्यायचं आणि दीपा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास सरकारला भाग पाडलं. तसं म्हटलं तर ही जमीन घेताना 12 गावं देवेंद्र फडणवीस सरकारनं विस्थापित केलेली आहेत आणि विस्थापित केलेल्या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांची फसवणूक करून या जागा घेतलेल्या आहेत. आणि या जागा घेऊन अडाणीसारख्या एक भांडवलशाहीला दिलेल्या आहेत, भांडवलदाराला दिलेल्या आहेत. आणि येथील लोकांची रास्त मागणी अशी आहे की दीपा पाटील ज्यांनी सिडकोच्या विरोधात, शासनाच्या विरोधात आंदोलन करून, शेतकऱ्यांचं आंदोलन करून येथील शेतकऱ्यांना 12.5% विकसित भूमी देण्यास सरकारला भाग पाडलेला आहे. आणि येथील असलेले आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज, भूमिपुत्र समाज यांना विस्थापितापासून रोखलेला आहे. आणि अशी ज्या भूमिपुत्रांचं एक अस्मिता असलेलं डाव्या विचाराचे दीपा पाटील यांचं नाव या ठिकाणी द्यावं अशी रास्त मागणी घेऊन काल आंदोलन झालेलं आहे. यापूर्वी लोकांचं आंदोलन झालं होतं. सर्वपक्षीय कृती दलाचे दशरथ पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं मंत्रालयामध्ये की आम्ही काही तांत्रिक अडचणी आहेत 2 ते 3 महिन्यात सोडू आणि दीपा पाटील यांचं नाव आम्ही त्यापणे देऊ. असं असताना देवेंद्र सरकार यांनी अजूनपर्यंत त्या प्रकारे नाव दिलेलं नाही किंवा जे मोदी सरकार आहे त्याने दिलेलं नाही. मग लोकांना, भूमिपुत्रांना जे काही या ठिकाणी नागवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि असं असताना पक्ष फोडण्याचं काम, आमदार खासदारांना करोडो रुपये वाटण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि ते सरकार अशा प्रकारे भूमिपुत्रांच्या जमिनी देऊन लाटण्याचा प्रकार करताय का हा प्रश्न झालेला आहे. लोकसत्तेमध्ये झोपू योजनेबाबत आलेला आहे. मुंबईची सायन कोळीवाडा कशा प्रकारे लुटायचं काम चाललेलं आहे आणि तेथील जागा कशा भांडवलदारांना, बिल्डरांना देण्याचा आणि त्याच्यातून कमिशन खाण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. असं एक कमिशनखोर सरकार हे भूमिपुत्रांना न्याय देण्यास अपूरक ठरत आहे असं एकूण चित्र आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक मोर्चे झाले, धरणे झाले आणि सरकारनं आश्वासनच दिलेली आहे. आणि काल झालेल्या या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनाच पोलिसांनी अटक केले, तसेच खासदार बाल्यामामा यांना अटक केले, तसेच दीपा प्रेमी अनेक कार्यकर्त्यांना देखील अटक केलेली आहे. असं जरी असलं तर पनवेल ते मंत्रालय लॉंग मार्च या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. सरकारनं पोलिसांना पुढे करून त्यांच्या दडपशाहीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी सर्वसामान्यांपर्यंत ही भावना गेलेली आहे की सरकार भांडवलदारांचं रक्षुदा आहे, पोशिंदा आहे आणि येथील गरीब, आगरी, कोळी, कुणबी समाजाला विस्थापन लादत आहे. MMRDच्या माध्यमातून ठाणा, रायगड, मुंबईची जागा घेतलेली आहे, गावांचं अस्तित्व संपवलेलं आहे आणि तिथे खेडी ही बखाल केलेली आहे आणि नवीन लोकांना या ठिकाणी वसून
त्यांना सर्व भांडवलदारांना सुविधा देण्याचं सरकारचं काम आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावानं बहिणींना पैसे वाटणारे सरकार हे पोपेटा, रेश्माताई पोपेटा या लोकशाही मार्गानं, गांधी मार्गानं आंदोलन करतायत, त्यांना दडपतायत. ही कुठली लोकशाही आहे? ही लोकशाही आहे का ठोकशाही? हा काही प्रश्न नाही. वारंवार सरकार खोटे आश्वासन देत आहे आणि भूमिपुत्रांची गडचेरी केली आहे आणि या संदर्भात विधानसभेमध्ये काही आमदार प्रश्न उपस्थित करत नाहीत, पण फोडण्याच्या संदर्भात देखील ती भूमिका घेतली जाते आणि बरेच लोक याला प्रसिद्धी दिले जात नाही. पण उच्चवर्गीय असलेले सरकार, ब्राह्मण आणि मराठा समाजाचं असलेले सरकार आगरी, कोळी, कुणबी, बहुजन, ओबीसीला न्याय देईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आता ओबीसी जागृत झालेला आहे आणि ओबीसी समाज कुठेतरी आता आपली एकच संघटन बांधण्याचा प्रयत्न करतायत असे दिसून येणार आहे. कालच्या आंदोलनातनं ज्या पद्धतीनं दडपशाही चालू केलेली आहे सरकारनं, अशीच दडपशाही आता जी काही गावं आहेत, मग ठाणे जिल्ह्याची असतील, पालघर असतील, रायगड असतील, येथील जी गावं आहेत त्या गावाचा जे काही गावठाण विस्तार झालेला नाही. 1931 साली गावं मोजली, त्यानंतर सरकारने गावं मोजली नाहीत. दर 10 वर्षांनी गावं मोजून नवीन नकाशे तयार होऊन विस्तारित गावठाणाला मंजुरी दिली तर ते अधिकृत होत आहे. असं असताना देखील शासनानं या गोष्टीचा लक्ष दिलेलं नाही आणि आता MMRDच्या माध्यमातनं, मग महापालिकेच्या माध्यमातनं, मग सारख्या माध्यमातनं आणि कुठेतरी सरकार या जागा अक्वार करतायत. उद्या धोका हा येथील गावांना होणार आहे. गावात जे काही गावठाण जागेमध्ये लोकांनी बांधलेल्या घरदार आहेत ती तोडण्याचं हे सरकार काही आता कसर करणार नाही असं एकूण चित्र दिसत आहे. कारण मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची अशी परिस्थिती आज गुजराती मारवाडी समाजांना जवळ घेऊन, तिथल्या भांडवलदारांना जवळ, येथील मराठा आणि ब्राह्मण शासनाने केलेला आहे. आणि आता या गावांच्या जागा, ज्या काही गावठाण जागा आहेत त्याच्यावर या लोकांचं आता लक्ष आहे आणि वेगवेगळे कायदे टाकून मूळ ब्रिटिशांचा कायदा बाजूला, कुळ कायदा बाजूला सारून त्या ठिकाणी आमिष दाखवून दलाल लोकांना पुढे करून या गोष्टी चाललेल्या आहेत. या कुठेतरी रोखायचं आहे, हे काम शासनाचं आहे आणि या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिलेली आहे. आणि याचं सर्व त्यासाठी जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा ही सामान्य लोकांची, गरिबांच्या न्याय देण्यासाठी असावी अशी वाटत आहे, पण तसं काही दिसत नाही. पोलीस असो, प्रशासकीय अधिकारी असो, कलेक्टर असो किंवा मंत्रालयाचे मंत्री असो, कुठे त्यांची साटेलोट झालेली आहे आणि लोकशाहीचा कडालोट केलेला आहे आणि यासाठी आवाज उठवणाऱ्या लोकांना देखील कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि ही लोकशाही ही ठोकशाही आहे दिसून येत आहे. रश्मिताई पोपेटे, बाळाराम पाटील आणि यांनी जे काही आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्याला लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन कुठेतरी लोक दडपण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. याच्यातनं असंतोषाची चिंगारी निर्माण होणार नाही याची दक्षता आता देवेंद्र फडणवीस यांनी घेणं गरजेचं आहे. कारण भांडवलदार असलेला हा जो अडाणी नावाचा प्राणी याने येथील 75% भूमी शेतकऱ्यांची सरकारच्या माध्यमातून ताब्यात घेतलेली आहे आणि येथील भूमिपुत्रांची रास्त मागणी दिलीबा पाटलांचं नाव देण्यात हेही त्या ठिकाणी सरकार टाळाटाळ करते आहे. या संदर्भात आता जनतेने आता विचार करणं गरजेचं आहे. येथील गावाच्या आगरी, कोळी, कुणबी समाजाची गावं आहेत, ही हजारो वर्षापासून इथे आहे. याला विस्थापित त्यांना करता येणार नाही एवढं निश्चित आहे. ते धंदे करतील, कमवतील, पण या गावकऱ्यांना कोण हटवणार हा प्रश्न आहे. आणि गावकऱ्यांना आता जागृत व्हायला पाहिजे आणि आपण गावठाण विस्तारामार्फत जी झालेली विस्तारित गावं ती मोजून घेतली पाहिजेत आणि समाजाच्या, आगरी समाजाच्या, कोली समाजाच्या, बहुजन समाजाच्या वकिलांनी आता पुढे यायला पाहिजे, भांडवलदारांनी यायला पाहिजे आणि गावं मोजण्याच्या दृष्टीने हालचाली कराव्यात. नाहीतर हे सरकार, भांडवलदारांच्या आहारी गेलेले सरकार हे कुठेतरी ग्रामस्थांना बाजूला फेकेल आणि त्यांना विस्थापित करेल. आणि हे टाळायचं असेल तर कालच्या आंदोलनाच्या माध्यमातून आता लोकांनी सावध व्हावं आणि जे काही प्रॅक्टिकल कामं करता येतील, कायदेशीर काही कामं करता येतील ते करून घ्या. जागावं मोजून घ्या, चांगले वकील लावा, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आपले दावे दाखल करा आणि सरकारला मग येणाऱ्या काही निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही ब्राह्मणवादी जे लोक आहेत किंवा उच्चवर्गीय लोक आहेत, मराठावादी लोक आहेत आणि यांना भांडवलदारांचे हे आहारी गेलेले आहेत, यांच्या विरोधात ओबीसी सारख्या आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा अशी या माध्यमातून अपेक्षा.
या संदर्भात बहुजनांचं काय म्हणणं आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.